मॅचला इथे सुरुवात होणार आहे. एक मोठी मॅच, चला वेळ घेऊ नका, लगेचच मॅच सुरू करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ध्रुव पहिला ओव्हर करता पवन केने त्याच्या विपक्षामध्ये. पहिला बॉल अगदी चांगला, पवनला बीट करत असताना बॉल जर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पहिला मिळालाय. ध्रुव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, पहिला बॉल जर आपण पाहिला तर अगदी योग्य टप्प्यावर त्यानं डिलिव्हर केला. पवन केनेला त्यानं शांत ठेवलं, बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. ऑफ्टरमधनं पुन्हा एकदा बॉलची छेडखाणी, बॉल निर्धावच्या स्वरूपानं 3 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मनसुबा पवनसुत नवली, एक मोठं नाव आहे पालघर टेनिस बॉल क्रिकेट मधलं. MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आज ते मैदानामध्ये आहेत. MS पवनसुत नवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, तिथे जर आपण पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न केला. पवनला शांत ठेवलंय पहिल्या 3 बॉलवर. दर्जेदार गोलंदाजी इथे प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. जे मनोरंजन त्यांना अपेक्षित आहे ते मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज अगदी दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आणखी एक बहरात असलेला संघ सातपाटी, तेही इथे उपस्थित झालेत. अगदी चांगले संघ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तारापूर सारखा संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे अगदी तगडे संघ आज स्पर्धेमध्ये जरूर खेळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज ध्रुव आतापर्यंत 3 बॉल त्यानं फलंदाजाला जरूर शांत ठेवलंय. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगलचा मनसुबा होता आणि एक सिंगल तिथे पूर्ण झाले. यानंतर शिवतेज भादवड आणि त्यांच्या विरोधामध्ये मिथुन 11 वडराई आपण नाणेफेक करण्याकरता सज्ज राहायचंय. पहिल्या 3 ओव्हर नंतर आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. शिवतेज भादवड आणि मिथुन 11 वडराई, त्यानंतर DKP शिवकृपा सातपाटी आणि अश्वमेध वसई, त्यानंतर भावाळे ब आणि तारापूर. या ओव्हरच्या आतापर्यंत 4 बॉल रन झाले, त्या फक्त 2. ध्रुव अगदी चांगली गोलंदाजी पवनसुत नवली या टीम करता मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर पवन केने स्ट्रायकर एन कडे उभा आहे. यावेळेस चांगला बॉल गुणवत्तापूर्ण गोलंदाजी, फलंदाजाला शांत ठेवणारी, बंदिस्त ठेवणारी, अडकवून ठेवणारी, आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवणारी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. वाह, दर्जेदार. यापेक्षा आणखी चांगला मारा तो काय सर. एवढ्या चांगल्या फलंदाजाच्या विरोधामध्ये फुलर लेंथ त्याशिवाय दुसऱ्या अस्त्राचा वापर करायचाच नाही हे मनाशी ठाणलंय आणि तदनंतर गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ, धावसंख्या फक्त 3. आपण सातपाटी संघ पाहताय. DKP शिवकृपा या नावानं आतिश जाधव आणि राहुल पष्टे यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून हा संघ आज मैदानामध्ये आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर मानस आलाय. मानस पाटील जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. समोर पवन केने आहे. आजच्या सामन्यात जर पाहिलं तर क्वालिफायच्या मॅच मध्ये सरांनी आम्हाला नुकतीच माहिती दिली की DKP संघ पराभूत झाला तो निव्वळ लाळीच्या त्या झेलमुळे, आणि त्यामुळे त्यांनी आज अन्न प्राशन न करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ, धावफलकावर धावसंख्या ती फक्त 3. एक युवा उदयोन्मुख खेळाडू मानस पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. बघूया कशा पद्धतीनं हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर मारा करेल. वाह, काय चेंडू होता, दर्जेदार. अचानक कट झाला.
टप्पा खाला आणि त्यानंतर अचानक बॉल कट झाला, बाहेरच्या बाजूने निघत असताना त्यावर आघात करण्याचा प्रयत्न असफल. डॉट बॉल. माउंटन बिस्लरी ज्यांनी या स्पर्धेकरता आपल्याला पाणी स्पॉन्सर्ड केलंय, एक युवा उद्योजक या विभागातील वैभव जोगमार्गे इथे आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. वैभव, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माउंटन मिनरल वॉटर चे सर्वेसर्वा. यावेळेस मात्र पवनने ऑन साइडला फटका खेचलाय. बॉल तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. स्ट्रगल चालू होता पवनचा आणि त्याचा स्ट्रगल त्याच्या विकेटने संपलाय. महत्वाची विकेट. पवन केने बॅक टू द डगआउट. संघ अडचणीमध्ये आहे. गोरसाई ब या टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. T6 साईराज या नावाने ते आज मैदानामध्ये आहेत. 2 बॉलचा खेळ. धावसंख्या आहे ती फक्त 3. दयनीय अवस्था जी म्हणतात ना ती सध्या मैदानामध्ये गोरसाई ब या संघाची आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानामध्ये सूरज केने बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल ऑफ टॉप वरनं क्रॅकिंग स्ट्रोक. 8चा 6 मॅक्सिमम 6. काय दर्जेदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल टर्न झाला, बाहेरच्या बाजूने निघाला, मात्र त्या टर्नला हेरला अगदी अचूकतेनं आणि तदनंतरचा फटका अगदी दर्जेदार होता. तीन चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा दाफलकावर आहेत. सूरज केने जॉन स्ट्रायकर इन. यावेळेस मात्र चुकीचा प्रयत्न केलाय. त्या व्हाईट बॉलची छेडखाणी केली आहे. स्वतःवर कंट्रोल हा खूप महत्वाचा आहे. असं म्हटलं जातं ना या खेळामध्ये संयम तो खूप महत्वाचा आहे. इथे तो स्वतःवरचा जो संयम आहे तो सुटला. आताताईपणा ज्याला म्हटला जातो तो आताताईपणा झाला आणि त्यामध्ये डॉट निघाला. एक बॉल इथे तुम्हाला महत्वाचा आहे. मॅच ही 6 ओव्हरची नाही आहे, 3 ओव्हरची आहे. तिथे तुम्हाला एक चुकी अडचणीमध्ये आणू शकते. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो जो रिव्हर्सचा अटेम्प्ट होता तो चुकीच्या बॉलवर झाला. बॉल बॅटमध्ये मिडल झाला असता निश्चित षटकार आला असता, मात्र इथे डॉट आलाय तो गोलंदाजाकरता महत्वाचा आहे. पुढचा बॉल चार चेंडूचा खेळ. या 4 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ. या ओव्हर मधला शिल्लक सध्या मैदानामध्ये गोरसाई ब स्ट्रगल मध्ये आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला दर्जेदार फटका. बॉल चाललाय बघा. प्रेक्षकांना झेल सोडून टी शर्ट कमवण्याची संधी गमावली आहे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून झेल पकडला तर एक आकर्षक जर्सी तुम्हाला पारितोषिक म्हणून दिली जाईल. या षटकाराच्या मदतीने आता धावफलकावर 15 धावा दिसू लागल्यात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सूरज केने मैदानामध्ये आला आणि सूरज केने मैदानामध्ये आल्यानंतर त्यांना 2 षटकार खेचलेत.
एखादा आणखी चांगला फटका आला तर सुस्थितीमध्ये जाईल इथनं गोरसाई ब. यावेळेस वा, आजच्या दिवसातला एक सर्वोत्तम फटका, बॉल सीमा रेषा पार, षटकार 6. धावसंख्या 21. 21. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला वेळ घेऊ नका, लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस तो झालेला आहे. नाही, आपण करणार आहोत या ओव्हर नंतर टॉस करणार आहोत. दोन्ही टीम ज्या आपल्याला पाहायला मिळतील, शिवतेज म्हणजे वैभव ठाकरे यांच्या माध्यमातून शिवतेज भादवड आणि त्यांच्या विरोधामध्ये मिथुन नाईक यांच्या माध्यमातून मिथुन 11 वडराई. म्हणजे आपल्याच तालुक्यातील 2 पाकर त्यांच्या टीम एकमेकाच्या विरोधामध्ये. मात्र दोन्ही टीम वेगवेगळ्या दिशेच्या, एक भिवंडी ठाणे जिल्ह्यामधनं तर दुसरी पालघर जिल्ह्याचं शेवटचं टोक वडराईच्या जवळपास. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये येणार आहेत. अगदी तगडी मॅच इथे त्या यानंतरही प्रेक्षकांना आणि त्यानंतर आणखी सातपाडीचा संघ मैदानामध्ये असेल, डीकेपी शिवकृपा 11च्या नावानं, आणि त्यांच्या विरोधामध्ये आश्वमेध हा संघ पाहणार आहोत. अजून तो संघ पॅकरची एंट्री आहे. अगदी थोड्याच वेळात कळेल की वसई चॅम्पियन की गोखिवरे दोघांपैकी कुठला संघ मैदानामध्ये उतरेल. यावेळेस आणखी एक तगडा कर्रारा प्रहार, बॉल सीमा रेषा पार, संदेश केनेच्या बॅटमधून आलेला हा दमदार स्ट्रोक, षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. युवा खेळाडूंना घेऊन पवनसुत नवली संघ इथपर्यंत आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता पुन्हा एकदा संदेश केनेनं हवा दिली आहे बॉलला, उडवलंय उंच हवेतनं, पाठवलंय त्याला सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पुढे सरकली जाऊन पोहोचतीये एकंदर 33. 1 विकेटच्या पतनानंतर पवन केने ज्याला बाद केलं गेलं त्याला माघारी परतवलं. मात्र त्यानंतर सूरज केने मैदानामध्ये आला आणि खेळ बदलला, वेळ बदलली. अडचणीमध्ये असलेला गोरसाई ब चा संघ अचानक सुस्थितीमध्ये आला. T6 साईराज या नावानं आज गोरसाई ब मैदानामध्ये आहे, तर MS स्पोर्ट्सच्या नावानं पवनसुत नवली. धावसंख्या जर आपण पाहिलं तर ती आता मात्र पुढे सरकलेली नाहीये. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला येत असताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 33 आहे. किमान 40+ त्या उभ्या कराव्या लागतील, कारण समोर सुद्धा एक तगडा संघ उभा आहे. त्यामुळे संदेशला येणाऱ्या 3 बॉलमध्ये एक मोठा फटका तो खेचण्याचा प्रयत्न इथं जरूर करावा लागेल. गुणवत्ता खूप आहे या खेळाडूमध्ये, मात्र ती गुणवत्ता त्याला आज पुन्हा एकदा दाखवावी लागेल. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे त्यानं. 2 षटकार या ओव्हरमध्ये त्यानं जरूर खेचलेत. यावेळेचा बॉल ऑफ्टमोरनं अतिरिक्त बाहेर, इथे रिच वाईड नाही, या लाईन टू लाईन वाईड आहे. लाईनच्या बाहेर जेव्हा बॉल जाईल त्याला वाईड म्हणूनच करार केलं जाईल, कारण रिच वाईड मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स होतात आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमुळे, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते प्रॉब्लेम्समुळेच आपण हा लाईन टू लाईन वाईड ठेवलाय, की जो जुना नियम आहे त्याला अनुसरूनच वाईड इथे दिला जाईल. दिनेश कोदे विद्यमान उपसरपंच,
विद्यमान सरपंच आहेत, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सारशी ऍडव्होकेट दिनेश कोदे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करेल, बॉल त्या दोघांनाही बीट करत निघून गेला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. अडतीस धावा. चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. विकेट कीपर चुकी करतोय, त्या चुकीचं भुगतान टीमला करावं लागेल. लॉंग स्टॉपचं क्षेत्र, तिथे बॉल सीमारेषा पार फरार झालाय, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. बाईटच्या स्वरूपाने आलेला हा चौकार. 4. शेवटची ओव्हर आहे. 22 ने येतोय की कसा येतोय ते मॅटर करत नाही, रन्स येणं महत्वाचं आहे. आणि इथे हा चौकार आलाय, या चौकाराच्या मदतीनं 42 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळातील. 42 ऑन बोर्ड, 42 धावा या धाफलकावर लागलेला आपण पाहत आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र तिथे विकेटचं पतन झालंय. विकेट मिळतीये फलंदाज संदेशची. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 42. विजयाकरता येणारी 3 षटकं, 18 बॉल आणि 43 धावा इथे बनवायच्या आहेत MS स्पोर्ट्स पवनसूत नवलीला. नेक्स्ट मॅचचा टॉस कडे जातोय. सदानंद अडकमोल सर तिथे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये असतील. एका बाजूनं टीम शिवतेज 11 भादवड आणि मिथुन 11 वडराई, ज्यांच्यामध्ये नाणेफेक होईल. शिवतेज 11 भादवड आणि मिथुन 11 वडराई आमचे वैभवजी जोगमार्गे यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. माउंटन वॉटर चे सर्व आहेत. वैभव जोगमार्गे विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. MS 11 पवनसूत नवली आणि T6 साईराज गोरसई मध्ये मॅच सुरू आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस तिथे आपण जाऊया. ओव्हर टू सदानंद अडकमोल. हॅलो. तर नाणेफेक करण्यासाठी आमच्या समोर ऍडव्होकेट दिनेशजी कोदे, विद्यमान सरपंच सारसी, तर एका बाजूला नवा उद्योजक वैभव जोगमार्गे, माउंटन मिनरल वॉटरचे प्रोप्रायटर आहेत. आणि 2 संघ एका बाजूला आहेत भादवड वडराई. नाणेफेक करतायत घ्या दिनेशजी कोदे ऍडव्होकेट, विद्यमान सरपंच सारसी. एका बाजूला SP तर एका बाजूला SP, MB आणि SP. MB नाणेफेक जिंकली वडराई संघाने, का डिसिजन असेल? पहिला आम्ही चित्ररक्षण घेतो आणि कमीत कमी धावा देऊन आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आपल्याला प्रथम फलंदाजी आहे. किती धावांचं टार्गेट? साधारणतः 3 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 30-35 रन. ओके, धन्यवाद दोन्ही संघांना. द न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स, वडराई वन द टॉस and decided to field first. Over to com box.
जे आयोजकांचं काम आहे ते पवन केने करतायत सध्या. एक दर्जेदार खेळाडू ज्यानं नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असा तुषार घरत, जो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करताना तुषार मोरे स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळते आणि नॉन स्ट्राईक एंड कडे तुषार घरत. तुषार मोरे आणि तुषार घरत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पवन केने. पहिला बॉल ऑफ्टमोरनं कट केला, याच करता ओळखलं जातं तुषार मोरेला आणि पहिलाच बॉल इथे अगदी तंत्रशुद्धतेनं कट केलंय. लेट कट जाणून बुजून बॉल सीमारेषा पार, चौकार. मेरिटवर बॅटिंग करणं पसंत करतो तुषार मोरे, जो स्ट्रायकर एंड कडे आहे. यावेळेस मात्र पुण्याचा एकदा दर्जेदार बॉल, तेवढा चांगला फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि यावेळेस तो निघून जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दर्जेदार फटका तुषार मोरेच्या बॅटमधनं. इथे चौकार आलाय, 4. करता तुषार मोरेला ओळखलं जातं आणि तुषार मोरे सध्या मैदानामध्ये. पवनसुत नवलीकडनं चांगली बॅटिंग. चांगला बॉल फिरवलं, चकवलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. गुणवत्ता दोघांमध्ये आहे, एक्सपिरियन्स दोघांमध्ये आहे. चांगला खेळ दाखवण्याकरता दोघंही ओळखले जातात. एका बाजूने पवन केने, त्याच्या विरोधामध्ये तुषार मोरे. अगदी चांगला खेळ या खेळाडूंनी सातत्यानं दाखवलाय. दोन्ही टीम, मी डावाच्या मॅचच्या सुरुवातीला म्हटलं ना की ही मॅच खूप टफ होईल, कारण पवनसुत नवली त्यांचा खेळ संपूर्ण पालघर जिल्ह्याला ज्ञात आहे. गोरसाई बी ती चांगल्या खेळाकरता ओळखली जाते. खोलटप्प्याचा बॉल ऑन साइडला तिथे खेळला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावर MS11 या नावानं आज पवनसुत नवली हा संघ मैदानामध्ये आहे. तर एका बाजूने T6 साईराज गोरसई ब. 4 चेंडूचा खेळ, 9 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा आणि तदनंतर यष्ट्यांचा वेध. तुषार मोरे त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट नंबर 1, पहिला झटका तुषार मोरे. बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये तुषार मोरे आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे. तुषार मोरे, आपल्याला वाढदिवसाच्या सर्वात प्रथम लक्ष शुभेच्छा. तुषार मोरे जे बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकरता सहयोग किणी हमरापूर यांच्याकडनंही वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. तुषार मोरे एक अप्रतिम खेळाडू आहे. साथीनं आणखी एक दर्जेदार खेळाडू फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. करण ठाकूर जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पवन आपल्या षटकातील पुढचा बॉल करण ठाकूर करता. आल्या पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल तो सरळ सीमारेषा पार. करण ठाकूरच्या बॅटमधनं एक दमदार स्ट्रोक, चौकार, 4. इथे टीम गोखिवरे दाखल होते. भावेश अँड टीम आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहुल जॉन आपलंही स्वागत आहे, वेलकम. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये करण मोरे आणि
करण ठाकूर आणि तुषार मोरे यांच्या माध्यमातून आपण पाहताय. अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगल्या मोठ्या टोटलचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा दाफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू इथनं अजूनही शिल्लक आहेत. बघूया येणारे 12 बॉल कशा पद्धतीचा खेळ होईल, काय या मॅचला आपल्या बाजूने खेचलं जाईल. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर कपिल केने गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज 15 मिनिटं आपल्याला 3 षटकांकरता दिली गेली आहेत. या गोष्टीची नोंद ठेवा. संदेश जे कॅप्टन आहेत, संदेश 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्याच आहेत. चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर कट केला, बाहेरच्या बाजूने काढला कपिल केने. याच करता ओळखलं जातं. अगदी शॉर्ट रनअप मध्ये प्रचंड वेगानं बॉल टाकणं आणि चेंडूला कट करणं. पहिला बॉल जर आपण पाहिला तर तो विकेट कीपरचा वेध घेतोय, निर्धावच्या स्वरूपाने जातोय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 11 आणि रन्स बनवायचे आहेत 30 धावा. या दरम्यान हा बॉल हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेट मिळाली. महत्वाची विकेट. फलंदाज तुषार मोरे यावेळेस तंबूच्या आसराला परत. कपिल केनेनं मॅचचं चित्र बदललं. नवीन बॅटर किट्टू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चांगली बॅटिंग इथे त्याला साकार करावी लागेल. विकेट गेली आहे. 2 विकेटचं पतन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय, ज्यामध्ये तुषार जो घरत होता तो तिथे लवकर माघारी परतला आणि त्यानंतर तुषार मोरे दोघांनाही माघारी परतावं लागलंय. आता करण ठाकूर मैदानामध्ये किट्टूच्या साथीनं. कपिल केने एका बाजूने चांगली गोलंदाजी, अगदी गुणवत्तापूर्ण कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल, फिरवलं, उडवलं, टर्न केलं, टॉस केलं होतं. खूप काही होतं या बॉलमध्ये. खांद्याचा चांगला वापर होता. बॉलला टर्न केलं, टॉस केलं, फलंदाजाला बीट केलं. अगदी चांगला चेंडू, गुणवत्तापूर्ण बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर त्याच लाईनवरनं बॉलला विकेटच्या मागे नेलंय. मॅच बदलवली आहे, खेळ बदलवलाय. आपल्या बाजूचा जो पक्ष आहे तो मोठा केलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण आता मॅच 8 बॉल मध्ये 30 वर आली आहे. कठीण झाली आहे. इथे विकेट कीपर चुकी करतोय आणि त्या चुकीचा भुगतान. बॉल सीमा रेषा पार. वाईट प्लस 4 बाईट्स, टोटल 5. मॅच पुन्हा एकदा बॅलन्स मध्ये जाते. 4 बॉल मध्ये एकही रन आली नव्हती. मात्र यावेळेस वाईट पडला तो विकेट कीपरच्या हातामध्ये निसटला आणि चौकारामध्ये कन्वर्ट झाला. 5 रन त्या बॉलवर जोडल्या गेल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर होते, दिशा भरकटती, आता लाईन भरकटती. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे कपिल केनेकडनं होतोय. मात्र आता त्याला थोडस एक्स्ट्राच्या स्वरूपाने गणलं गेलंय. या दरम्यान शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, संधी होती तिथे. मात्र बॉल हातात निसटलाय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 20 या आकड्यावर. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 7 आणि या 7 बॉल मध्ये विजयाकरता 23 धावसंख्येची गरज.
हॅलो येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 7 आणि बनवायचे 23. या दरम्यान आणखी एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं इथे बॉल निघत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या निर्धाव बॉल बरोबर एकंदर जर आपण पाहिलं तर येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयाकरता 23ची गरज. आणखी एक दर्जेदार स्पर्धा जी वाडा तालुक्याच्या भेटीला येते. पंचशील मित्रमंडळ म्हसवळ कोंडले यांच्या वतीनं आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम दिनांक 20, 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000, द्वितीय 33,000, चतुर्थ 22, तृतीय 22 आणि चतुर्थ 11, 4,000 एंट्री फी असेल. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे ज्यांनी कुणाल थुडे यांच्याशी संपर्क साधा आणि त्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवा. नामदेव मैदान म्हसवळ कोंडले इथे ही स्पर्धा खेळवली जाईल. दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी 51,000 रुपयाची स्पर्धा पंचशील मित्रमंडळ यांच्या वतीनं. आणखी एक स्पर्धा येते राष्ट्रवादी चषक 2025 1 ते 4 मार्च. यावेळेस मात्र हा बॉल अगदी खुल्या टप्प्यावर पिच केला. तिथे बॉलला बचावात्मक स्थितीमध्ये खेळलं. 1 रन धावफलकावर जोडली गेली. सूरज केणे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि 1च्या मदतीनं धावसंख्या 21 या आकड्यावर. थोडासा दूरचा प्रवास आहे, रोखलं गेलं. पूर्वार्धामध्ये शेवटच्या काही बॉल्स मध्ये आलेल्या रन्स त्या महत्वाच्या ठरल्या. संदेश केणेची ती पॉवर हिटिंग सूरज केणेने मिळवून दिलेली सुरुवात. यावेळेस मात्र बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. त्यानंतर शिवतेज भादवड आणि वडराई, त्यानंतर डीकेपी शिवकृपा 11 सातपाटी आणि अश्वमेध गोखिवरे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर संदीप पाटील बिलोशी यांच्या माध्यमातून SP भावाळी बी आणि तारापूर यांच्यामध्ये मॅच असेल. या दरम्यान वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या जाऊन पोचते एकंदर 23-23. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. अगदी तगडे संघ वाडा तालुक्याच्या एक गाव एक संघ फॉर्मॅटच्या इतिहासातला सर्वात मोठा बॅटल कालपासून रंगतंय. म्हणजे ज्यांचा बोलबाला आहे अशा जवळपास मोठ्या सर्वच टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्नाळ संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. उत्तन पाहायला मिळाला. धानीव संघ पाहायला मिळाला. गणेशपुरीचा संघ खेळतोय. चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आज आपण पाहिलं तर वानगाव असेल, गोरसई ब, नवली, भादवड, वडराई म्हणजे खूप मोठे संघ आहेत. भावाळी बी, तारापूर या सर्वच संघाने इथपर्यंत हजेरी लावली आहे. अगदी महासंग्राम कशाला म्हणतात ना ते या स्पर्धेने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिलंय. 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस मात्र फटका चांगला बॉल हवेत आहे. मात्र जे डिस्टन्स क्लिअर करायचंय ते करणं शक्य नाहीये कारण उंची जास्त, लांबी कमी, झेल झालाय, विकेट मिळतीये खेळाडू बाद. वाईटचा इशारा आलाय. तारापूर संघ जर आपण पाहिला तर आई एकविरा सात्विक 11 तारापूर हा संघ आपण पाहत आहे. आई एकविरा सात्विक 11 तारापूर या नावानं तारापूरचा संघ आज मैदानामध्ये आहे. नितीन आगिवले यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये आहे. अगदी आज पॅकर्सच्या एंट्री एक गाव एक संघाच्या माध्यमातून पाहता इथे विजयी होतीये टीम T6 साईराज गोरसईब. हार्ड लक टीम MS11 पवनसुत नवली. मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
मॅन ऑफ द मॅच सूरज केणे. या सूरज मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा जो मोमेंटो आहे तो दिला जाईल आणि आपला सन्मान केला जाईल. पवन आयोजकांच्या वतीने आपल्याला